तर गाईज तर गाईज फटाफट मला माहिती खूप दिवसांनी ब्लॉग होतो आपला गाईज आणि मी आत्ता उठलेली आणि गाईज नाश्ता भेटत रेडी झालो आहे. तर गाईज ह्या एवढे दिवस काल टाकून एक्झाम चालू होती आणि आज का टाकलं कारण की संडे ना काय संडे म्हणून संडेचा आता लवकरच ब्लॉग टाकावा. तुम्ही वेटच करीत असाल मला मायाने तर तुम्ही वेट करता काय नाही मला नाही सांगता यायचं कारण की ज्यांना आवडतं ते नाही बघत वेट आणि ज्यांना आवडतं ते वेट बघतात. काय जे आवडतो त्यासाठी काय थँक्यू. तर काय त्यांनी फटफट बघू शकता पटापट पाणी तापत ठेवलेलं माझ्या भावाला आणि काहीच तो अजून बी झोपलाय. तुम्हाला माहिती का आत्ता किती वाजलेत काय आत्ता वाजलेत 11:30 वाजलेत काही 11:30 वाजलेत आणि अजून मी नाही उठला तो. आणि काहीच आपला ब्लॉग इथे स्टार्ट करू आणि काही तुम्ही चॅनल नवीन असाल तर लोक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि काही चल फटफट. आणि हे काही बघू शकता मी काहीच हे बघू शकता हे आणलेलं कारण की हे पाणी टाकून मला तरी आवडतं. त्याला सब्जी म्हणतात आणि काहीच पाणी टाकले फुकतं नाही का ते मला तरी आवडतं म्हणून आणलेलं. वरती गेलो नाही का खेळायला क्रिकेट आणि गायचं बघू शकता आत्ता वाजलेत आणि 7 वाजायला 9 मिनटं आहे आणि गाईच उद्या म्हणजे उद्याच म्हणतं तर काहीच वरती क्रिकेट खेळायला गेलो काहीच मी एकट्याने ना 93 रन बनवले. आणि 100 खूप जास्त झाले असते पण ती चिडायला लागली बॅटिंग होते ना मला म्हणून यही नहीं अभी और सुनिए. जाऊ दे म्हणलं जाऊ दे. आणि काय एक सांगू एक एकटं खेळतो ना पहिलीच नाही बॅटिंग नाही म्हणलं जाऊ दे यांना बॅटिंग नाही भेटली काहीच नाही म्हणून आलो मी निघून फटाफट माहीत चुकी काही नाही त्यांनीच मला बॅटिंग नाही दिली पण जाऊ दे म्हणलं आता त्यांना जरूरत नाही तर मी तरी काय म्हणून मग तर काही फटफटे बघू शकता. आणि मी आत्ता आहे ना चहा आणि टोच खातो आहे मस्तपैकी बघू शकता. आणि काहीच आज मी मावशी मुलगी येणार आहे पण ती नक्की येणार आहे मला बी नाही सांगता यायची माझी मोठी बहीण तर काहीच पण खरं येणार का नाही मला बी सांगता यायचं नाही फटफट आता बघू शकतो चला फटफट मी आत्ता आहे ना गायचे बघू शकतो जेवतोय आणि काहीच मस्तपैकी आहे ना गाईच हे झालं आपण मस्त कॉफी बनवू आणि काहीच मला कॉफी तिला आवडती फटफट आणि मी फटफट जेवतो आणि काहीच आपण कॉफी बनवतो भेटू काय चला फटफट मस्तपैकी आता कॉफी बनवायची बघू शकता काहीच फटफट जर तापायला बी टाकले काहीच मस्तपैकी आहे ना असं नाही करायचं काहीच एकच मिनिट म्हणजे ते सगळं करू शकतो. मी काय करतो माहिती आहे का कॉफी बनवताना काही बघू शकता तिथं काय झालंय तर काही फटफट कॉफी टाकत होतो नाही काही मला कळलंच नाही तर खाली काहीच बघू शकतो कॉफी सांडलीत किती वो वहां पे एक्साइटेड है कर आ भाई ऐसी लगी पायालाची टाकली माझ्या आता पडपड्याला पुसायला लागल. गाय सगळी कॉफी वेस्ट गेली गाय ज्याच्यात टाकलेली ना ती बी गायची तो कोडस एवढीशी गायच ते पांढरा रंग दिसतो कॉफीचा रंगाचा आहे ना आला आता फटाफट माझा भाऊ गेला फटाफट आणणार कॉफी. तर कसं बघू मस्तपैकी हे बघू शकता मँगो काय कसलं भारी वाटतं मला त्याला आवडतो. आणि आम्ही इथं आंबा खाणार आहे आता या तुम्ही पण खायला यो. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग मध्ये गुड आफ्टरनून काही 1:05 झालेत आत्ता. आणि गायचे बघू शकता आपल्या आंब्याच्या झाडाला किती सारे कैऱ्या उगल्यात गायचे बघू शकता. आणि गायचे मला हे गोड नाही आंबट आहे माहिती का पहिली मी एक खाल्लेली आणि गाईच लय लागलेत आणि गायचे आंबट गोड पान होते. आता रात्रीची वाजलेत 11 गाईच आणि गाईच आम्ही आत्ता कैरी खातोय आणि गाईच बाहेर बघू शकतो की आडवाडा चालली कारण की माझी मावशी मुलगी आलीत म्हणजे माझी बहीण आणि गाईच फटाफट बघू शकता आम्ही काही मस्ती करतो बाहेर म्हणजे मस्ती नाही पण मम्मीने वाटतं मग तेजसला खवाळ हे बघू शकता काही ते बघू शकता. तर काय बघू शकता मस्तपैकी बघू शकता कैरी आणि मीठ मसाला भाईच तर काय फटाफट याला कट केले आणि गायचे बघू शकता मसाल्याचं काय भारी वाटते. आणि गायचे बघू शकतो मसाल्याचं काय भारी वाटते आणि आंबट आणि आम्ही सगळी मिळून याला खातो आणि गायचे बघू शकता मस्तपैकी गाईज मी आता चहा टोच खातोय सगळी मिळून हे बघू शकता. मला तर असं आहे ना आणि गायचे बघू शकता चहा तर अशी टोच खाऊन मला त्याला आवडतं गाईज मी असं नहीं. आत्ता वाजत आहे 8:45 आणि काही जे बघू शकता मी आत्ता आहे ना स्कूलमध्ये उद्या ओरल आहे म्हणून आहे ना हे लर्न करतो आन्सर आणि मस्तपैकी बघू शकता आन्सर लर्न नाही झाला आणि काहीच परवा गुढीपाडवा येतं काय तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हॅपी गुढीपाडवा आणि काहीच ती काय माहीत आता माझं लर्न होते का उद्या ओरल आहे आणि काहीच आमच्या शाळेत काहीच काय होते मला नाही सांगतो यायचं काय आणि फटाफट मला लर्न करायचे आता मस्तपैकी. तर काय जे बघू शकता आता मस्तपैकी आता आम्ही आईस्क्रीम खातोय रात्रीचे वाजलेत काय माहित किती वाजलेत पण एवढ्या रात्रीचं कोण खाते. तर काय आणि बारके लय काय उगलेत नाही का पण अंधारात दिसतच नाही काहीच दिसत नाही कसं काय काय माहीत म्हणजे एवढं ब्लॅक दिसते काय माहीत कसं काय.
चांगला वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका. तर काय आपण भेटू लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. काय तर बाय.